प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीमवर आपल्याला युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, तो आज आपण त्याचं सोल्युशन बघत आहोत. तर को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीम म्हटलं की स्टुडंट एक लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यामध्ये इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स अप्लाय कराव्या लागतील, राईट. म्हणजे यावर मॅक्सिमम आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन्सलाच फोकस करावं लागतं. इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हटलं की मग आपल्याला लक्षात येतं की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स अँड समेशन ऑफ एफ ऑफ वाय. म्हणजे मॅक्सिमम फोकस करायचा की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रिझोल्युशन ऑफ फोर्सेस ही पण कन्सेप्ट त्याच्यामध्ये येणार आहे, बरोबर. चला तर बघूया. मग आपल्याला को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीमवर आलेलं हे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे डिसेंबर 2017ला हा क्वेश्चन आला आहे आणि हा क्वेश्चन 6 मार्क्ससाठी येऊन गेला आहे, बरोबर. आता आपण जसं यापूर्वी डिस्कस केलं आहे की आपल्याला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये एक तरी न्यूमेरिकल हे 6 मार्क्सचा असेल. मे बी अशा प्रकारे 6 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. बघूया या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय विचारलं आहे. यस, द पोस्ट इज टू बी पुल्ड आउट ऑफ ग्राउंड युझिंग 2 रोप्स. ओके, ही अशी एक व्हर्टिकल पोस्ट आहे, असं त्याला आपण पोल म्हणूया. तो इथे फिक्स आहे, ही ग्राउंड पोझिशन आहे, हे दिसतंय. यस, ही ग्राउंड पोझिशन आहे, त्यामध्ये हा फिक्स झालेला आहे, बरोबर. आता एका कुठल्या तरी व्हर्टिकल डिस्टन्सला अशा 2 प्रकारच्या रोप्स इथे कनेक्ट केलेल्या आहे आणि त्या रोप्सला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन अप्लाय केलेलं आहे. यस, आणि त्याला आपण नावं दिलेत ए अँड बी ॲज शोन इन फिगर. रोप ए इज जेक्टेड अ फोर्स ऑफ 600 न्यूटन. यस, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 600 न्यूटन एका रोपचं काय दिलं आहे, फोर्स दिलेला आहे, करेक्ट. अँड इज डायरेक्टेड ॲट 60 डिग्री फ्रॉम हॉरिझॉन्टल. यस, म्हणजे त्या रोपचा अँगल किती आहे, हॉरिझॉन्टल पासून 60 डिग्री. यस, म्हणजे 60 डिग्रीवर तो काय करतोय, 600 न्यूटनचा फोर्स अप्लाय करतोय, राईट. is directed at 60 degree from horizontal if the resultant force acting on the post is to be, that is very important, resultant force acting on post is to be 1200 Newton vertically. इथे बघा कुठे दिसतंय तुम्हाला 1200 न्यूटन, नो. बट या सेंटेन्समध्ये आपल्याला क्लिअर केलंय की 1200 न्यूटन व्हर्टिकली अप्लाय होतोय. मी तुम्हाला यादी सांगितलंय की रिझल्टंट या फोर्स सिस्टीमचा जो रिझल्टंट आहे तो व्हर्टिकली म्हटलं की त्या केसमध्ये आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय या कन्सेप्टला इज इक्वल टू आर कन्सिडर करायचं डायरेक्टली. ओके, आता व्हर्टिकली म्हटल्यानंतर व्हर्टिकली अपवर्ड, यस, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला क्लिअर करून टाकलं की व्हर्टिकली अपवर्ड आणि या केसमध्ये आपला रिझल्टंट असतो पॉझिटिव्ह आर. यस, सो समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. ओके, पुढे काय म्हटलंय, डिटरमाइन द फोर्स कॅपिटल टी इन द रोप बी अँड द करस्पॉन्डिंग अँगल थिटा. यस, जसं की 600 इकडे अप्लाय होतोय त्याचा अँगल 60 आहे. सिमिलरली इकडे बी कडे जो फोर्स जातोय त्याला म्हटलंय कॅपिटल टी, त्याची मॅग्निट्यूड किती आहे आणि त्याची डायरेक्शन म्हणजे थिटा, त्याचा हा जो थिटा आहे तो व्हर्टिकल पासून किती आहे. म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, यस, या न्यूमेरिकल मध्ये रिक्वायर्ड आहे टी अँड थिटा. म्हणजे आपल्या या न्यूमेरिकलचं टार्गेट झालं आपल्याला टी आणि थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. मग मला सांगा सगळ्यात इम्पॉर्टंट, या रिझल्टंटचं हेल्प घेऊन आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन टी अँड थिटा फाइंड करू शकतो. यस, मग आपल्याला या न्यूमेरिकलमध्ये गिव्हन काय आहे, आर आहे, किती म्हटलंय 1200 न्यूटन. यस, ओके. त्यानंतर अजून एक फोर्स आहे टुवर्ड्स द ए डायरेक्शन, किती आहे तो 600 न्यूटन आणि त्याचा अँगल पण अवेलेबल आहे तो म्हणजे 60 डिग्री. ओके, आता या दिलेल्या सगळ्या कंडिशन्सला आपल्याला या कंडिशन्सशी कम्पेअर करून काय करायचं, आता याचं सोल्युशन घ्यायचं आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिक्सची आपली इन्सेम एकदम जवळ आली आणि आपल्या या इन्सेमच्या तोडफोड सिरीजमध्ये आज आपण पेपर घेतो आहे मेकॅनिक्सचा. मित्रांनो, मेकॅनिक्सचा लेटेस्ट जो मागच्या वेळी आलेला इन्सेमचा पेपर होता तो आपण आपल्या या तोडफोड सिरीजमध्ये घेणार आहोत. इन्सेमचा पेपर सोल्युशन आम्ही कंप्लीट तुम्हाला आता इथे देणार आहोत. मित्रांनो, अभ्यास करतो आपण, पण अभ्यास सोबत आपण जर पेपर जर मागचे सोडवले नाही तर आपला पूर्ण अभ्यास व्यर्थ जातो, आपण स्कोर करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही विषयाचा अभ्यास केल्यानंतर मागच्या 2 ते 3 पेपर या कंपल्सरी सोडवणं गरजेचं असतं.
कारण पेपर सोडवल्याने आपल्याला क्लिअर येतं, आपलं टाइम मॅनेजमेंट क्लिअर होतं, सोल्युशन्स कसे लिहायचे, स्टँडर्ड सोल्युशन काय पाहिजे, पेपर कसा सोडवायला पाहिजे, सिक्वेन्स काय पाहिजे, त्याच्यानंतर आपली कुठे चूक होऊ शकते, क्वेश्चनचे पॅटर्न कसे येतात, क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात, हे सगळे डाऊट्स क्लिअर होतात पेपर सोडवल्याने. त्यामुळे पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. बाजारात जाऊन पेपर सोल्युशन विकत घेण्याची गरज नाही, काळजी नका करू. एकदम फ्रीमध्ये आम्ही पेपर सोल्युशनची सिरीजमध्ये तुम्हाला पेपर सोल्युशन देतोय. कारण तुम्हाला सगळ्या चॅनलवरती तुम्हाला लेक्चर्स भेटतील, पण पेपर सोल्युशन कुठे भेटणार नाही. आणि SPPUचे जे पेपर सोल्युशन मेकॅनिक्सचे ते आम्ही तुम्हाला देतोय. मित्रांनो, तुम्हाला एकच करायचं आहे, हे पेपर सोल्युशन तुम्हाला फ्रीमध्ये अनलॉक, एक पूर्ण मागच्या वेळचा पेपर तुम्हाला बघायचा असेल, पूर्ण पेपर फ्रीमध्ये अवेलेबल पाहिजे असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कारण किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवरनं तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲपमध्ये गेले की मेकॅनिक्सच्या कोर्समध्ये जा, तिथे इनसेमचं पेपर सोल्युशन हे पूर्णपणे अनलॉक आहे. कारण इनसेममध्ये आपल्याला या 2 युनिट आहे, रिझोल्युशन अँड कंपोजिशन फोर्सेस आणि डिस्ट्रीब्युटेड फोर्सेस फ्रिक्शन. हे 2 युनिटवरचे इनसेमचे पेपर सोल्युशन आम्ही पूर्णपणे तिथे दिलेले आहे. त्यातला 3 पेपर सोल्युशन आहे, त्यातला एक अनलॉक आहे, तो पूर्ण बघा, तुम्हाला आयडिया येईल. त्याच्यासोबतच तिथे या 2 युनिटचा पूर्ण व्हिडिओ लेक्चरचा कोर्स पण आहे. त्या कोर्समध्ये भरपूर सारे व्हिडिओ, जवळजवळ 12 मार्काचे पासिंगचे व्हिडिओ फ्री आहे, तेही बघा. तुमचा मेकॅनिक्स नक्की स्कोर होईल. सध्या ऑफर चालू आहे, सो त्या ऑफरसाठी स्पेशल कुपन कोड आहे, तोही तुम्ही घेऊ शकता. आणि त्या कुपन कोडने ते ऑफर घेऊन तुम्ही आपला ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा आणि मेकॅनिक्स स्कोर करा. सो लगेच पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा आपल्या प्ले स्टोअरवरनं आणि फ्री पेपर सोल्युशन जे अनलॉक पेपर सोल्युशन आहे ते लगेच बघा. थँक्यू. ओके, आता मी काय केलंय, इकडे त्याच डायग्रामची एक सिंपल फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आपल्याला माहिती आहे फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली की मग आपल्याला क्लिअर होतं. यस. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा क्वेश्चन कन्फ्युजिंग का आहे हे बघा. इथे फिक्स आहे, इकडे व्हर्टिकल काहीतरी डिस्टन्स दिला आणि तिथून ते फोर्स दाखवलंय. डोंट कन्फ्यूज, इथे कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही आहे. असं इमॅजिन करा की आपल्याकडे हे नाहीच आहे. यस, आपल्याकडे काय, हे कुठल्याही प्रकारे हॉरिझॉन्टली, इकडे कुठल्याही प्रकारे फिक्स कंडिशन्स आपण डिरेक्टली इथे घेऊ शकतो. आता बघा किती इझी वाटतंय. यस, यालाच फोकस करायचं आहे. फक्त ते थोडं कन्फ्यूज करण्यासाठी कसा क्वेश्चन विचारलाय, एका डिस्टन्सवर आपल्याला त्या रूप दाखवल्यात. मग आपण यालाच काय करूया, मेन पोझिशन कन्सिडर करूया. ओके, मग इथे आपल्याला क्लिअर होईल की या फ्री बॉडी डायग्राममधून आपल्याला आता इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स कन्सिडर करायच्या. राईट, इक्विलिब्रियम. मग मला सांगा, इक्विलिब्रियमच्या कोणत्या 2 कंडिशन्स आपण घेतो? समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0. नो, मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला कंडिशन्स न्यूमेरिकलमध्येच दिलंय की रिझल्टंट ॲक्ट व्हर्टिकली अपवर्ड, मग त्या केसमध्ये एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. सपोज याच न्यूमेरिकलमध्ये आपल्याला विचारलं असतं रिझल्टंट ॲक्ट हॉरिझॉन्टली टुवर्ड द राईट साईड, त्या केसमध्ये आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आर घेतलं असतं. करेक्ट. म्हणजे मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. जर रिझल्टंट हॉरिझॉन्टली म्हटलं असतं तर आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्सच्या कंडिशन्समध्ये आर घेतलं असतं. बट आपल्याला रिझल्टंट व्हर्टिकली म्हटलंय, म्हणून इथे एफ ऑफ वायला 0 म्हणायचं नाही. ओके, चलो लेट स्टार्ट. आता आपण फर्स्ट काय करणार आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ओके, आता रिझोल्युशन ऑफ फोर्स बघताना आपल्याला काय करायचं आता. यस, रिझोल्युशन ऑफ फोर्स पहिला आपण घेऊया 600 न्यूटनसाठी. किती अँगल आहे, 60. यस, अँगल विथ हॉरिझॉन्टल, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये काय करणार आपण, 600 साइन 60 फॉर व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली 600 कॉस 60. हा झाला इकडचं रिझोल्युशन. सिमिलर रिझोल्युशन आपण इकडे बघणार. यस, तुम्ही इकडेही असं लिहू शकता डिरेक्टली, नो प्रॉब्लेम. यस, सिमिलरली टी. आता बघा हा अँगल कशासोबत आहे, विथ व्हर्टिकल ॲक्सिस. हा अँगल कशासोबत आहे, विथ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. मग आता इथे साइन घेतला, मग मी इकडे साइन घेईल का, नो. आता याच्यासोबत जर आपला अँगल दिलेला असेल तर डिरेक्टली कॉस तिकडे अप्लाय करून द्या. मग हा काय होईल, टी कॉस थिटा. हा काय होईल, टी साइन थिटा. वन मोर थिंग, याच्यामध्ये तुम्ही 90 मायनस थिटा पण करू शकता. समजा आपल्याला एक सोबतचा अँगल हवा आहे, म्हणजे कुठला, हा अँगल हवा असेल तर आपण याला 90 मायनस थिटा पण घेऊ शकतो. आणि मग तुम्ही म्हणू शकता टी साइन 90 मायनस थिटा, टी कॉस 90 मायनस थिटा. बट अल्टिमेटली आपल्याला माहिती आहे की कॉस 90 मायनस थिटा हा काय होतो,
साइन थिटा. यस. मग एवढं करण्यापेक्षा डिरेक्टली काय केलं बघा आपण, टी साइन थिटा टी कॉस थिटा, म्हणजे तुमचं हे परत लिहिण्याचं कॅल्क्युलेशन्स कमी झालं. राईट. ओके. चलो आता आपलं रिझोल्युशन झालेलं आहे. यस. आता आपण काय करणार, इक्विलिब्रियम कंडिशन कडे येणार. सो फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन्स दॅट इज समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ओके. चलो वन बाय वन. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट कंडिशन काय, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता इकडे बघूया आपण, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन. डायरेक्शन बघा, राईट साईडला, माझ्या राईट साईडला जे जे फोर्सेस जातात त्यांना प्लस कन्सिडर करायचं, माझ्या लेफ्ट साईडला जे जे फोर्सेस जातात त्यांना निगेटिव्ह कन्सिडर करायचं. राईट. चला मग बघूया आपण काय काय आहे. यस. फर्स्ट 600 कॉस 60 कुठे अप्लाय होतोय, राईट साईडला. सो इथे पॉझिटिव्ह साईन आली. राईट. आता अजून कुठे, हॉरिझॉन्टल. यस. टी साइन थिटा मायनस टी साइन थिटा इज इक्वल टू 0. अजून कुठले फोर्सेस आहेत का बघा, नो, देर आर ओनली 2. या दिलेल्या फोर्स सिस्टीम मधला एक, त्या दिलेल्या फोर्स सिस्टीम मधला एक, अशा प्रकारचे दोन आपण इथे समोर कन्सिडर केले आणि हे झालं तुमचं इज इक्वल टू 0. मग काय होईल, 600 कॉस 60 इज इक्वल टू, हा मायनसचा राईट साईडला गेल्यावर काय होईल, प्लस टी साइन थिटा. ओके. चला कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे पटपटपट आणि 600 कॉस 60चा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 600 कॉस 60. यस. 300. सर्वांनी चेक करा. आता इकडे बघा, जे दोन अननोन आपल्याला फाइंड आउट करायचे तेच दोन अननोन आपल्या इक्वेशन मध्ये आले. एक म्हणजे टी आणि दुसरं म्हणजे साइन थिटा. सो दॅट इज इक्वेशन नंबर 1. ओके. आता इक्वेशन नंबर 2 कुठून मिळेल, कंडिशन नंबर 2 समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू, कंडिशन नंबर 2 समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. यस. मग आता सिमिलरली जसं इकडे आपण हॉरिझॉन्टल फोर्सेस घेतले, सिमिलरली व्हर्टिकल फोर्सेस, याच्यामध्ये पण साइन व्हर्टिकली जाणारा पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आता बघा किती फोर्सेस इकडे, यस 2च आहे इकडे, आणि इकडे आपल्याला एक इम्पॉर्टंट काय आहे, इकडे कुठल्याही प्रकारे डाऊनवर्ड नाही आहे, म्हणजे निगेटिव्हची साइन येणार नाही. यस. सो फर्स्ट टी कॉस थिटा प्लस नेक्स्ट वन 600 साइन 60 इज इक्वल टू नॉट 0, दॅट इज आर. आणि आर आपल्याला किती दिलेला आहे, जर आपण न्यूमेरिकल मध्ये बघितलं तर आपल्याला कळेल की आर आपल्याला आहे 1200 न्यूटन. ओके. सो डिरेक्टली राईट डाऊन हिअर 1200 न्यूटन. ओके. आता इथे कोण अननोन आहे, टी कॉस थिटा आहे तसंच ठेवा. यस. 600 साइन 60 इकडनं जाऊन काय होईल, मायनस होईल. सो 1200 मायनस 600 साइन 60. चला पटपट परत कॅल्क्युलेट करा. 1200 मायनस ब्रॅकेट द्यायचं, विदाऊट ब्रॅकेट आन्सर काढाल तर ते चुकणार आहे. 600 साइन 60 680.38. मला टी कॉस थिटा काय मिळाला, 680.38. आता इथे जर मी ऑब्झर्व केलं तर मला लक्षात येईल तेच दोन अननोन मला परत इथे मिळाले. टी कॉस थिटा इज इक्वल टू 680.38. यस. सो दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा, इक्वेशन 1 आणि 2 ला जर मी फोकस केलं तर मला काय कळतं बघा जरा. इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण फोकस केलं तर आपल्याला कळतंय त्यात आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स मिळालेले आहेत. राईट. मग या ट्रिग्नोमेट्रिक टर्मचा यूज करून मी काय करू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एकदम सिंपल कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल की टॅन थिटा तयार होतोय. राईट. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग मी या फंक्शनचा यूज करू शकतो का, या फॉर्म्युल्याचा यूज होऊ शकतो का, यस ऑब्विसली. काय होणार, इक्वेशन नंबर 2 आणि 1 आणि 2 कडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येत आहे की टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू, बघा टी साइन थिटा त्याचा आन्सर किती आहे 300,
डिवाइड बाय टी कॉस थिटा, त्याचा आन्सर किती आहे 680.38. टी टी कॅन्सल झाले, साइन थिटा आपण कॉस थिटा झाले, टॅन थिटा यस इथे झालं हे टॅन थिटा इज इक्वल टू 300/680.38. कॅल्क्युलेटरवर पटकन आन्सर काढायचं आहे. 300 डिवाइड बाय 680.38 यस 0.440. आता यातनं आपल्याला काय मिळणार आहे, फर्स्ट अननोन जो आपल्याला डायरेक्शन विचारली आहे थिटा. यस, सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.440. आता बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर आपल्याला वेळ कमी घालवायचा असेल तर दिलेला आन्सर व्हॅनिश करायचं नाही. त्या आन्सरला मी काय करणार, शिफ्ट टॅन इन ब्रॅकेट आन्सर म्हणणार, कारण ऑलरेडी मी ते आन्सर काढलंय. यस, मला डायरेक्टली आन्सर मिळून जाईल 23.79. सो थिटा इज इक्वल टू 23.79 डिग्री. यस, अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आहे, फर्स्ट अननोन मिळालेला आहे. आता हा थिटा घेऊन मी आयदर इक्वेशन 1 घेईल किंवा इक्वेशन 2 घेईल, कुठेही थिटा पुट करा, आपल्याला डिरेक्टली काय मिळेल, जो टेन्शन फोर्स आपल्याला डायरेक्शन ऑफ टुवर्ड्स बी हा जो टी विचारलेला आहे, आता आपला थिटा मिळालेला आहे. यस, मग मी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कुठेही पुट केला तरी मला तेच आन्सर मिळणार आहे. यस, मग आपण काय करूया, यस डिरेक्टली इक्वेशन 1 कडे फोकस करूया. ओके, आता इक्वेशन 1 मध्ये काय म्हटलंय, यस, सो 300 इज इक्वल टू टी साइन थिटा. आता थिटाची व्हॅल्यू किती होती, थिटा इज इक्वल टू 23.79. ही व्हॅल्यू आपण इकडे पुट करूया. यस, आणि मग आपल्याला मिळेल 300 इज इक्वल टू टी साइन 23.79. यस, आता बघा तेच आन्सर मी अजून तसंच ठेवलंय माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये, मी व्हॅनिश केलेलं नाही. मी काय करणार आता, साइन इन ब्रॅकेट आन्सर म्हणणार. बघा डायरेक्टली आपल्याला काय मिळतंय, आन्सर मिळतंय. राईट, सो टी इन ब्रॅकेट 0.40 इज इक्वल टू 300. आता हे काय करायचं, इकडे जाऊन डिवाइड करायचं. सो 300 डिवाइड बाय 0.40 इज इक्वल टू टी. अँड नाव 300 divided by answer. So T is equal to 743.58 is equal to T. आता याला युनिट द्यायचं आहे, मग कुठला युनिट आहे, यस फोर्स सिस्टीम आपल्याला कशामध्ये विचारली आहे, गिवन न्यूमेरिकलमध्ये, यस न्यूटनमध्ये आहे. म्हणजेच याचा पण युनिट काय येईल इकडे, न्यूटन. यस, म्हणजे जर आपण बघितलं तर याचा युनिट आपल्याला काय मिळेल, न्यूटनमध्ये, दॅट इज इक्वल टू टी. तर अशा प्रकारे स्टुडंट आपल्याला को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीममध्ये बेसिकली अशा प्रकारे थोडे कन्फ्युजिंग करणारे क्वेश्चन्स येतात, पण याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन्स 90% रिमाइंड झाली पाहिजे. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ वाय, मग एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वायच्या इक्वेशन्समध्ये जर रिझल्टंट विचारला आणि 90% युनिव्हर्सिटीमध्ये रिझल्टंट दिलेलाच क्वेश्चन येतो, त्या केसमध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की रिझल्टंट हा हॉरिझॉन्टली दिलाय की व्हर्टिकली दिलाय त्या केसमध्ये. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, सपोज जर आपल्याला व्हर्टिकली रिझल्टंट विचारला, राईट, व्हर्टिकली रिझल्टंट विचारला आणि कुठलीही डायरेक्शन दिलेली नाही, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, त्या केसमध्ये आपण पॉझिटिव्हच आर घ्यायचा. ओके, दुसरी गोष्ट, हॉरिझॉन्टली ॲक्ट असेल, त्याची डायरेक्शन लेफ्ट किंवा राईट दिलेली नसेल, तर त्या केसमध्ये पण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह आरच घ्यायचा. पण अजून एक थर्ड कंडिशन आहे जिथे स्टुडंट मॅक्सिमम कन्फ्यूज होतात. ती कंडिशन्स म्हणजे जर समजा रिझल्टंट व्हर्टिकली पण दिलेला नाहीये, रिझल्टंट तुम्हाला हॉरिझॉन्टल पण दिलेला नाहीये. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या लास्ट 2 मिनिटात मी जे डिस्कस करतोय हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. जर रिझल्टंट व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली असा न्यूमेरिकलमध्ये दिलेला नाहीये, पण रिझल्टंट ॲट पर्टिक्युलर अँगल आर इज इक्वल टू ॲट 30 डिग्री अशा कुठल्या तरी एका क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे. समजा ते म्हटले की टुवर्ड्स दिस डायरेक्शन आर, राईट, अदरवाईज टुवर्ड्स दिस डायरेक्शन आर रिझल्टंट इज ॲक्ट, त्याचा अँगल दिलेला आहे सपोज इकडे 20 डिग्री. यस, म्हणजे तुम्ही बघताय व्हर्टिकली कम्प्लिटली नाही आहे, हॉरिझॉन्टली कम्प्लिटली नाही आहे, बट
कुठेतरी तो इन्क्लाइंड आलेला आहे, कुठल्या पण क्वाड्रंटमध्ये आलेला आहे, राईट. त्या केसमध्ये एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर पण घ्यायचं नाही, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आर पण घ्यायचं नाही. मग काय, मग त्या केसमध्ये आपण रिझल्टंटचं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आठवायचं आहे अलॉंग विथ एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ वाय, अँड दॅट इज अंडर रूट समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर. आणि या कंडिशन्समध्ये आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्सला झिरोच कन्सिडर करायचं, समेशन ऑफ एफ ऑफ वायला पण झिरोच कन्सिडर करायचं, आणि याचे जे आन्सर येतील ते आन्सर इथे पुट करायचे, आणि मग तुम्हाला आरशी कम्पेअर करून त्यातला अननोन फोर्स मिळेल. येस, आणि या तीनही कंडिशन्स तुम्ही या न्यूमेरिकलच्या एंडला ज्या मी सांगतोय त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या लक्षात ठेवा. ओके विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोल्युशनचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येत असेल की मी आता हा विषय स्कोर करू शकतो. सो मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पर्पल ॲट ॲप्लिकेशन, त्या लिंकवरनं लगेच डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये या कोर्स सब्जेक्टच्या कोर्समध्ये जा. तिथे तुम्हाला पहिला युनिट, सेकंड युनिट आणि तिसरा फोल्डर असेल तो असेल इनसेम पेपर सोल्युशन. त्या फोल्डरमध्ये जाऊन हा पूर्ण अनलॉक व्हिडिओ पूर्णपणे बघा. तसंच याच्यासोबत अजून एक पेपर सॉल्व्ह करून दिला आहे, याच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे, त्याही बघा. आणि युनिट 1, युनिट 2चे व्हिडिओ लेक्चरचे कोर्स आहे. तुम्हाला वाटलं पेपर सोल्युशनमुळे मला कॉन्फिडन्स येतोय, मला पूर्ण खरोखर स्कोर करायचा आहे सब्जेक्ट, सो तुम्ही सबस्क्राईब करा ॲप्लिकेशन, सबस्क्राईब करा प्लॅन आणि तुमची इनसेम स्कोर करा. मित्रांनो, 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला स्पेशल ऑफर चालू आहे, सो त्याच्या आधी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या ऑफरचा फायदा भेटेल आणि इनसेम नक्की स्कोर होईल. सो पर्पल ॲट ॲप आहे, सो इनसेम नक्की स्कोर होईल.